मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या गाडीवर सुपाऱ्या फेकण्यात आल्या आहेत। राज ठाकरे सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत। निवडणुकीच्या अनुषंगाने मराठवाडा दौरा त्यांचा सुरू झालेला आहे। बीडमध्ये राज ठाकरे यांची गाडी आल्यानंतर राज ठाकरे यांचा ताफा हॉटेल बाहेर दाखल होताच तरुणांनी एकच गोंधळ केला। एक मराठा लाख मराठा अशा जोरदार घोषणाबाजी करत गोंधळ घालण्यात आला। आंदोलकांनी राज ठाकरे यांच्या गाडीवर सुपाऱ्या देखील फेकल्या आहेत। यावेळी कार्यकर्त्यांमध्ये व पोलिसांमध्ये झटापट झाली। पोलिसांनी कार्यकर्त्यांना बाजूला करून राज ठाकरे यांचा ताफा पुढे सोडला। लोकसभेला सुपारी घेतली होती, आता विधानसभेला कोणाची सुपारी घेऊन तुम्ही आलात असा सवाल शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरे यांना विचारला आहे। बोला नाही ते डिपार्टमेंटचे लोक धरीत होते ना, डिपार्टमेंटचे लोक ठीक आहे राहते बोल ना डिपार्टमेंटचे लोक ठाकरेचे बॉडीगार्ड। पर काय मागणी काय करतात? ठाकरे सुपारीखोर चले जाओ। कोणता आंदोलन सुपारी घेऊन आले, आता विधानसभेला कुणाची सुपारी घेऊन आले हे यांनी आम्हाला की एकदा क्लिअर सांगून द्यावं महाराष्ट्राला। यांचं जिल्ह्यामध्ये काही सुद्धा नाहीये, यांनी एकदा सुपारीखोर यांनी सांगा कुणाची सुपारी घेऊन इथं आले तर। एवढं आमचं जरांगे पाटलाचं आंदोलन चालू आहे, आमच्या आरक्षणाला सुद्धा हे विरोध करायला लागलेले आहेत, त्याच्यामुळे यांनी आता इथून चलून वापस जायला पाहिजे। एक मराठा